गुंतवणूक करा, जादा परतावा देऊ असं सांगून महाडिक वसाहतीतल्या ज्योती पाटील, पल्लवी हंडे आणि रूपा धोंड या 3 महिलांची सुमारे 37,72,400 रुपयांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात जयश्री माझगावकर या भामट्या महिलेविरोधात गुन्हा दाखल झालाय। कोल्हापुरातील महाडिक वसाहतीत ज्योती पाटील राहतात। त्यांचे पती एसटी महामंडळात नोकरीला होते। ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे फंडाची रक्कम आली। या दरम्यान ज्योती पाटील यांच्या ओळखीच्या शीला मालेकर यांनी जयश्री माझगावकर यांची भेट घालून दिली। जमीन खरेदीसाठी 10 लाख रुपयांची गरज असल्याचं जयश्री माझगावकर यांनी सांगून 2 महिन्यांसाठी पैसे द्या, तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असं सांगून 27 जुलै 2014 रोजी ज्योती पाटील यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले। त्यावेळी जमिनीच्या करारपत्राची प्रत ज्योती पाटील यांना दिली होती, पण 2 महिन्यानंतर माझगावकर यांनी पैसे परत देण्यास टाळाटाळ केली। त्याच दरम्यान ज्योती पाटील यांची बहीण पल्लवी हंडे यांच्याकडूनही जयश्री माझगावकर यांनी 3 लाख रुपये घेतले। शिवाय ज्योती पाटील यांच्या मैत्रीण रूपा धोंड यांनाही आमिष दाखवून रोख 6 लाख 53 तोळे सोन्याचे दागिने आणि 2 किलो चांदीच्या विटा घेतल्या। त्यानंतर मात्र जयश्री माझगावकरनं पोबारा केला। दरम्यान राजारामपुरी आणि जुना राजवाडा पोलिसात देखील अशाच पद्धतीने फसवणूक केल्याबद्दल जयश्री माझगावकर विरोधात गुन्हा दाखल झाला। या 3 महिलांची एकूण 37,72,400 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शुक्रवारी शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी फिर्यादींच्या सोन्या चांदीचे दर आजच्या बाजारभावाप्रमाणे गृहीत धरलेले नाहीत, अन्यथा ही रक्कम कोटीच्या घरात गेली असती। पोलीस आरोपी जयश्री माझगावकरचा शोध घेत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे आणि पोलीस निरीक्षक संतोष डोके सखोल तपास करतायत।